तुम्हावर भरसो आपले शुभ वचनातून घेतलेले वाचन काही परुषी तिथे आले आणि येशूची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्याने त्याला विचारले की पुरुषाने आपल्या पत्नीला सूटपत्र देणे शास्त्र आहे काय? उत्तरादाखल तो त्यांना म्हणाला, मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे? ते म्हणाले, सूटपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे. येशूने त्यांना उत्तर दिले, तुमच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे त्यांनी ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली. परंतु उत्पत्तीच्या प्रारंभीपासून देवाने त्यांना स्त्री पुरुष असे उत्पन्न केले. या कारणामुळे पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीशी जोडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. ती पुढे दोन नव्हे तर एक देह आहे. म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. नंतर घरात त्याच्या शिष्याने पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, जो कोणी आपल्या पत्नीला टाकतो आणि दुसरे लग्न करतो तो तिच्या विरुद्ध व्यभिचार करतो. आणि जर तिने आपल्या नवऱ्याला सोडले आणि दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करते. मग त्याने बाळकांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्यांच्याकडे आणले. परंतु शिष्याने आणणाऱ्यांना दटाविले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यांना म्हणाला, बाळकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्याचेच आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही. मग त्याने त्यांना कवटाळून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. प्रभूचे शुभ वर्तमान.